हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण थायरॉईड असणाऱ्या व्यक्तींनी काय करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. थायरॉईडची समस्या असल्यास आहार आणि जीवनशैलीतील योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे आजार नियंत्रणात राहण्यास आणि शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. थायरॉईडच्या रुग्णांनी खालील गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यावी. आहारामध्ये घ्यावयाची काळजी. आयोडीनयुक्त आहार. शरीरातील थायरॉईड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडीन आवश्यक असते. यासाठी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा, मात्र अतिप्रमाणात मीठ खाणे टाळावे. फायबरचे प्रमाण वाढवा. थायरॉईडमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन आणि खनिजे. झिंक आणि सेलेनियमयुक्त पदार्थ जसे की बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया थायरॉईड ग्रंथींच्या कार्यासाठी फायदेशीर ठरतात. पुरेसे पाणी प्या. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल. काय टाळावे? काही भाज्या जसे की कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि नवलकोल यांसारख्या भाज्या कच्च्या खाणे टाळावे, त्या व्यवस्थित शिजवून किंवा वाफवून खाव्यात. सोयाबीनचे पदार्थ. सोया मिल्क किंवा सोयाबीन थायरॉईडच्या औषधांच्या कार्यात अडथळा आणू शकतात, त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित ठेवावे. प्रक्रिया केलेले अन्न. जास्त साखर, मैदा, जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे, यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. औषधोपचार आणि नियमितता. औषध घेण्याची वेळ. थायरॉईडची गोळी नेहमी सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. गोळी घेतल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटे चहा, कॉफी किंवा नाश्ता करू नये. नियमित तपासणी. दर 3 ते 6 महिन्यांनी थायरॉईड प्रोफाईल, TSH, T3, T4 रक्ताची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाचा डोस तपासून घ्यावा. जीवनशैलीतील बदल. व्यायाम. दिवसातून किमान 30 मिनिटे चालणे, धावणे किंवा योगासने करावीत. यामुळे शरीरातील चयापचय सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. पुरेशी झोप. रात्री किमान 7 ते 8 तास शांत झोप घ्यावी. तणाव व्यवस्था. मानसिक तणावामुळे हार्मोनल संतुलन बिघडते, यासाठी ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करणे महत्त्वाचे आहे. टिप. कोणताही महत्त्वाचा मोठा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.